सो ऊन असून पण थंडी वाढत चालली असं वाटतंय. आणि आमचा किती अँगल थंडी आहे. आणि आमचा अँगल बघा, अँगल तर ट्रायपॉड असून सुद्धा सगळ्यात महागड्या कारच्या अरे भाई रूफटॉपवरती आम्ही फोन ठेवलाय. आणि आत्ता वाजले आहे, किती वाजले आहेत बाय द वे? 8 साडेआठ वाजले असतील. आम्ही अजून 3 तास. 8-10 झालेत. तर आम्ही आता वाटेत आहोत आणि पोहोचत आहोत मसुरीला. आजचा दिवस आमचा खूप खूप मस्त जाणार आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे मसुरीचा मॉल रोड एक्सप्लोर करायला आणि रोपवे मधून जायला, अजून तिकडचे मोमोज खायला, एक्झॅक्टली मोमोजसाठी मी करायला. मी सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे. तर बघूया आता. सध्या आम्ही ना ते नवीन हायवे आहे ना, ताज हायवे, त्या हायवेच्या इकडेच थांबलो आहे. आणि हे गाईज, सो फायनली वी आर हिअर ॲट द क्वीन ऑफ हिल्स. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 4:30. खूप थंडी वाजते आणि आमचा प्लॅन आता आहे रोपवेला जाण्याचा. आणि त्यानंतर आम्ही माल रोडला जाणार आहोत. मॉल रोडला जाणार आहोत. आपण बोलू मॉल रोड, ते लोक बोलला माल रोड. तर आम्ही जिकडे स्टे करतोय ती प्रॉपर्टी खूपच क्यूट आणि एस्थेटिक आहे. इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी व्ह्यू पण इकडून खूप छान आहे. तर आज आम्ही जास्त साईटसीइंग नाही करणार आहोत, कारण की आम्ही ऑलरेडी लेट आलो आणि खूप जास्त दमलो पण आहोत. तर आम्ही आता फक्त रोपवेला जाऊन मॉल रोडला शॉपिंग करू जर काय आवडलं तर, आणि नंतर रूममध्ये येऊन रेस्ट करणार आहोत. आणि उद्याचा आमचा जरा मोठा प्लॅन आहे, काय तो तुम्हाला व्हिडिओमध्येच कळेल. तर भेटूया मॉल रोडला. सो गाईज, आम्ही निघालो आहोत रोपवेला जाण्यासाठी. काय नाव त्या एरियाचं? गनहिल एरिया. तर मजा येणार आहे खूप आणि थंडीने आमची वाट पण लागते. तर आणि माझा कॉन्फिडन्स बघताय तुम्ही, मी जॅकेट नाही अजून घातलेलं, हँडग्लोव्ज नाही घातलेले. पंधरा मिनिट झालं आम्ही चालतोय आणि काय ते गनहिल अजूनपर्यंत दिसायला मार्ग नाही आहे, कुठल्या साईडला आहे ते. ऊन आहे थोडंसं तर जरा बरं वाटतंय, नाही तर थंडीमध्ये 4 चांद लगलेत. 4 चांद लगलेत. उन्हात तिथे ठीक वाटतंय जरा. मॉल रोड काय फिरावंसा पण वाटत नाहीये. नाही, संध्याकाळच्या वेळी मजा आहे. रात्री अंधार पडल्यावर अजून वाट लागेल, एकदम मस्त वाटतं. पण वाट पण तर तेवढीच लागेल यार. ठीक आहे यार.
गाईज, तर ह्या थंडीचं गरम गरम कॉफी सिप करायची मजाच काही वेगळी आहे, ते पण पहाडों में. तर आता कंट्रोल नाही होते आणि आम्ही म्हणजे मी जॅकेट माझे हात सुन्न झाले एकदम. पण तरी हिमाचलपेक्षा कमीच थंडी आहे. मी जॅकेट घालून पण काही वाटत नाहीये मला. हे जॅकेट पण असं थंड पडून गेलंय. एनिवेज, तर आम्ही रोपवेने वर आलो होतो गन हिल पॉइंटला आणि इकडे आम्ही सुंदर सुंदर व्ह्यू बघितले आणि आता सनडाऊन झाला आहे. सनसेटचा सुद्धा व्ह्यू आम्ही पाहिला. मला टाइमलॅप्स लावायचं होतं, बट तेवढं स्टेबल इकडे नाही आहे. खूप लोक ये जा करत आहेत त्याच्यामुळे. तर आम्ही आता परत चाललोय रोपवेने खाली मॉल रोडला. आणि आजच्या व्लॉगमध्ये काही जास्त आम्ही एक्सप्लोर नाही केलं, बट अजून स्ट्रीट फूड खायचं बाकी आहे इकडचं. तर आम्ही करणार आहोत. फर्स्ट मोमोज एकदम मी एकदम वाट बघते सकाळपासून. मला बोलता नाही मला पण नाही ते बोलता आणि मला हे गाल असे इथे दुखतात आहेत. तर माझ्या पण. तर आता बघूयात, खाली जातो मग काय ते तुम्हाला अपडेट करतोच आम्ही. थंडी